जीबीएस आजाराचे पेशंट आमच्या धायरी गावामध्ये या सिल्वर बस मध्ये किती आहेत पाण्यासाठी आलो होतो। एक पेशंट आला होता आणि तो अक्षरशः 7 दिवसांमध्ये रिकवर होऊन डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। अतिशय चांगला सक्सेस रेट सिल्वर बस हॉस्पिटल यांचा आहे। जीबीएस चे पेशंट जास्त वाढू लागल्यावर अजितदादांना विनंती केली की अशा पेशंटचा उपचार सरकारी हॉस्पिटलमधून फ्री व्हायला हवा। त्या अंतर्गत कमला नेहरू हॉस्पिटल या ठिकाणी अशा पेशंटचा आता मोफत उपचार होत आहे। त्याला भेट द्यायला या ठिकाणी आलो होतो। आता 15 या ठिकाणी बेड पुरुषांसाठी व 15 बेड महिलांसाठी आता रिझर्व आहेत आणि 15 बेड आयसीयू मध्ये आहेत। सध्या आता आयसीयू मध्ये एक पेशंट आहे आणि बाहेर बेडवरती 2 पेशंट आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी त्यांची काळजी घेतली जाते आणि त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी उपचार केले जात आहेत। अतिशय चांगली या ठिकाणी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून अजितदादांच्या सांगण्यावरून या ठिकाणी दिली जात आहे। लोकांनी या कमला नेहरू हॉस्पिटलच्या योजनेचा सरकारी योजनेचा मोफत उपचाराचा या ठिकाणी आवर्जून लाभ घेतला पाहिजे। आपल्याला जर बिल भरता येत नसतील, बिल जास्त येत असतील तर या ठिकाणी या ठिकाणी उपचार चांगले होत आहेत व आपल्याला या ठिकाणी पैसे देखील लागणार नाही। धन्यवाद। जय जाऊ। जीबीएस हा आजार गेल्या 15 दिवसापासून पुण्याच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे नव्याने समाविष्ट असलेल्या नरे, धायरी, किरकिरवाडी, नांदोशी, नांदेड, खडकवासला, कोल्हेवाडी या भागामध्ये थैमान घातलेला आहे। पण हा आजार काय आत्ता अचानक आलाय का? तसं नाहीये। हा आजार अगोदर देखील होता, फक्त हा आजार आता अनेक लोकांना अचानकपणे उफाळून आलेला आहे। म्हणून काही दिवस आम्ही मागच्या 5-6 दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा विषय आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवला व त्यानंतर खूप साऱ्या घडामोडी झाल्या। आम्ही सर्वजण जाऊन अजितदादांच्या पालकमंत्री म्हणून कानावरती हा विषय घातला व त्यांनी त्या ठिकाणी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू या ठिकाणाहून व YCM या ठिकाणाहून अशा प्रकारच्या पेशंटांना मोफत उपचार सुरू केले। मग नक्की काय काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत हे स्वतः मी जाऊन त्या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन आलो। अनेक हॉस्पिटलमध्ये फिरून आलो की नक्की किती पेशंट ॲडमिट आहेत, कुठे ॲडमिट आहेत, काय कारणाने आहेत, किती ICU मध्ये आहेत, किती बेडवरती आहेत, रिकव्हरी काय आहे। अशा प्रकारे आमच्या धायरी गावातल्या सिल्वर बर्ड्स हॉस्पिटलपासून ते कमला नेहरूपर्यंत अनेक हॉस्पिटलने भेट दिली व अनेक हॉस्पिटलची भेटही अजून बाकी आहे। अशा प्रकारे अंदाज घेतला की नक्की आणि काय होऊ शकतं। तर सर्वात पहिल्यांदा की आपण कोणीही या आजाराने घाबरून जायची गरज नाही। तेव्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, ज्याची इम्युनिटी पॉवर रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे अशा लोकांना काळजी करायची अजिबात गरज नाही। या आजारापासून तुम्हाला वाचायचं असेल साधं काय करायचं आहे, तुमची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे। इम्युनिटी कशामुळे वाढती हे तुम्ही सगळे आता कोरोनाच्या काळात तुम्ही सगळे शिकलेले आहात। अशा प्रकारे ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे अशा लोकांना याची लागण होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच। मग लागण कोणाला होते हा रोग असं म्हणतायत अजून सुद्धा ह्याच्यावर कन्फर्म नाही की हा पाण्यामधनं होतो, पण सध्या तरी पाण्यामधनं होतो असा एक प्रवाद आहे। म्हणून पाणी तुम्ही सगळ्यांनी उकळून आणि गार करून पिलं पाहिजे। उघड्यावरचे अन्नपदार्थ काही दिवस तुम्ही अवॉइड करा। चांगल्या प्रकारे शिजवलेले अन्न खाल्लं पाहिजे। चिकन मटन चांगल्या प्रकारे शिजवले जात नाही म्हणून आपण म्हणतो की चिकन मटन खाऊ नये, हे खाऊ नये असा विषय नाही आहे। तर चांगल्या प्रकारे शिजवून देखील हे अन्न तुम्ही खाऊ शकता। उघड्यावरचं अन्न खाऊ नका आणि पाणी जे वापरता ते पाणी उकळलेलं पाणी घेतलं पाहिजे। या 3-4 गोष्टी पाळल्या तर तुम्हाला हा आजार लागणार नाही। बरं, हा आजार झाल्यावर नेमकं काय होतं? या आजारामध्ये अनेक वेळा तुम्हाला डायरिया होतो, जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू होतो, काही लोकांना सर्दी खोकला होतो, काही लोकांच्या पायाला पेन करतं, पायापासून मुंग्या सुरू होतात, पुढे अचानक पेन करतं, अचानक तुमचा एखादा अंग एखादा भाग तुमचा त्या ठिकाणचा बधीर व्हायला लागतो, त्याचे सेन्सेशन जातात। अशा प्रकारची कोणतीही लक्षणं आढळली तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरकडे पहिला सल्ला घेतला पाहिजे। सर्रास आम्हाला अशा प्रकारचे आजार होत असतात। प्रत्येक सर्दीन प्रत्येक डायरिया हा जीबीएस असेल असं अजिबात नाही, परंतु चेक करणं आपलं काम आहे। बऱ्यापैकी माणसाच्या विष्ठेमधून जे चेक करतात रिपोर्ट त्यामधनं जास्त प्रकारामध्ये जीबीएस आजाराचं निदान जास्त आढळतं। म्हणून त्या ठिकाणी स्टूलची जी आपली चेकिंग असते, जे टेस्ट रिपोर्ट असतात ते स्टूलचे रिपोर्ट आपण काढू शकतो। त्याकरता जास्त खर्च नाही। काही हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी स्टूलसाठी जास्त पैसे आकारले जातात, तसे पैसे आकारायची गरज नाही। कमला नेहरूमध्ये किंवा या ठिकाणी सुद्धा माफक असलेल्या फीमध्ये स्टूलची तुमची टेस्ट होऊ शकते। तर अशा प्रकारे हा आजार तुम्हाला थांबवता येऊ शकतो। आपण सर्व एकच काळजी घ्यायची की वरचे पथ्य सांगितलेले पाळायचे
आणि या आजारामध्ये ही लक्षणं दिसली तर तुम्ही हलगर्जीपणा करू नका, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. पण घाबरून पण जाऊ नका की आम्हाला काहीतरी जीबीएसने घातलेलं आहे, असं काही होणार नाही. तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी याची काळजी घेऊयात, पण काळजी करायची नाही, काळजी घ्यायची आपल्याला. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकारचे कोणते तुम्हाला लक्षणं असतील तर सावध राहिलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही घाबरून जायला नाही पाहिजे. मी सहज आता कमला नेहरू वगैरे या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. सकाळी मी आमच्या सिल्वरबर्ग हॉस्पिटलमध्ये गेलो, नंतर नवले हॉस्पिटलमध्ये चक्कर मारली. अशा ठिकाणी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पेशंटसोबत बोललो, डॉक्टरांसोबत बोललो. तर त्यातनं काही गोष्टी मला आढळल्या. तर पुढच्या काळात याचं प्रमाण वाढलं तर कमला नेहरू सुद्धा हॉस्पिटल पुरणार नाही. म्हणून मी या ठिकाणी पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांना विनंती करील की अशा प्रकारचे इंजेक्शन्स आणि औषधे ही लोकांना सहजपणे उपलब्ध व्हावीत आणि कमी किमतीत असावीत. यासाठी विशेष काही आर्थिक तरतूद करता आली, यासाठी भरघोस निधी काढता आला या आजारासाठी, तर ती तरतूद केल्यावरती खूप सोपं जाईल व अशा प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शन्सची व या औषधांची तुम्हाला पुरवठा करता येणं सहज शक्य आहे. त्यानंतर महात्मा फुले योजनेअंतर्गत जे 2 लाखाचं यामध्ये खर्च माफ होतो आहे, तो अजून 1 लाख रुपये त्यामध्ये वाढवले आणि गरीब योजनेमध्ये अजून 1 लाख रुपये वाढवले. तर येणारा पुढचा खर्च लोकांना सहज झेपणारा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आज दुसरी विनंती करेल की महात्मा फुले योजनेतील 2 लाखाचे पैसे हे 4 लाखापर्यंत न्यावेत व शहरी गरीब योजना ही 2 लाखाची ती 4 लाखापर्यंत न्यावी. अशा प्रकारे लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य होऊ शकतं. त्यानंतर शहरी गरीब योजनेचे जे कार्ड असतात ते कार्ड महापालिकेच्या माध्यमातून दिले जातात. ते आता काढण्यात खूप टेक्निकली अवघड झालेलं आहे, कारण ज्यांना रेशनिंग कार्डचा 12 अंकी नंबर पडलेला आहे आणि ज्या लोकांच्या रेशनिंग कार्डवरती 25 वर्षाचा पुढचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावरती असेल वारसदार म्हणून, तर अशा लोकांना शहरी गरीब कार्ड मिळत नाही आहे. परंतु यांची परिस्थिती खरंच ती बिल भरण्याची आहे का तर नाही आहे. तर अशा लोकांना या आसपासच्या गावातील लोकांना शहरी गरीब योजनेचं कार्ड या निकषांशिवाय उपलब्ध करून दिलं तर या कार्डचा त्यांना उपयोग त्यांच्या त्या हॉस्पिटलच्या बिलामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारची एक विनंती आहे. त्यानंतर या अशा प्रकारच्या टेस्ट आपण सर्वे करून संपूर्ण भागामधनं वेगवेगळ्या प्रकारचं काय असे कोणी रुग्ण बाधित असतील तर अशा प्रकारे टेस्ट करता येईल का, यासाठी जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये काही लस अगोदर घेत होतो, टेस्ट करत होतो, तशा काही टेस्ट करता येईल का, यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या माध्यमातून वर्तमानपत्रामध्ये या आजाराबद्दल आपण जनजागृती केली पाहिजे व त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा असणारा नंबर जो आहे कमला नेहरू हॉस्पिटलचा असेल किंवा तत्संबंधित असणाऱ्या व्यक्तींचा असेल, तो नंबर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जाहीर केला पाहिजे, ज्यामुळे लोकांना सहज संपर्क करता येईल. आता होतं आहे काय, एखाद्या माणसाला खाजगी हॉस्पिटलमधनं जर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जर जायचं असेल, शिफ्ट व्हायचं असेल, तर त्यांना नेमकं फोन कुठं करायचा आणि ते प्रोसेस काय ती माहिती होत नाही. यासाठी डिटेलमध्ये असे नंबर प्रकाशित केले की ह्या नंबरवर फोन करून तुम्ही माहिती मिळवा, तुम्हाला मदत मिळेल. तर ते नंबर व ते जनप्रबोधन अशा प्रकारे वर्तमानपत्रामध्ये झालेच जागोजागी फ्लेक्स लावल्यावरती त्या माध्यमातून चांगली माहिती मिळू शकते. याच्यामध्ये मी दादांना आणि पुणे महापालिका अजून एक विनंती करणार आहे की जे आता रुग्ण शहरी भागामध्ये असतील अशा लोकांनाच फक्त कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत. माझी विनंती आहे की शहरी आणि ग्रामीण असला कोणताही भेद न करता त्या ठिकाणी सर्रास सगळ्यांना उपचार मोफत झाले पाहिजेत. कारण आता बरेचसे रुग्ण ग्रामीण भागातून आता फोन यायला लागलेले आहेत. मग ग्रामीण भागासाठी काय करायचं, तर त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी या सगळ्या सेवा प्रोव्हाइड केल्या पाहिजे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यानंतर आपण या ठिकाणी ज्यामुळे हा आजार होतो आहे ते पाण्याचे दूषित स्रोत शोधून त्याच्यामध्ये शॉर्ट टाईममध्ये काय करता येईल त्या सगळ्या उपाययोजना तातडीने कराव्यात व लाँग टाईमसाठी तुम्ही DPR आणि DP तात्काळ मंजूर करून घेऊन पुढच्या काळामध्ये आसपासच्या सगळ्या गावांना दूषित पाणी येऊ नये म्हणून फिल्ट्रेशन प्लॅन्ट अर्जंट बसले गेले पाहिजेत. मग ती लाँग टर्मची प्रोसेस आहे. या 2 भाग करून शॉर्ट टाईममध्ये काय करता येईल ते सगळं करून घेणं व लाँग टाईमची प्रोसेस तुम्ही तातडीनं अजेंड्यावर घेऊन तो विषय मार्गी लावणं, अशा प्रकारे आम्हाला पुढच्या काळामध्ये जावं लागेल व ह्या आजाराला आपला आळा घालावा लागेल. हा आजार जाऊ शकतो का, तर 100% हा आजार जाऊ शकतो. ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे अशा लोकांनी त्या ठिकाणी घाबरायची गरज नाही. आपली स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे. दुसरं, कोणतीही अशी लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांना भेटा, घाबरून जाऊ नका. काही वाटलं तर शासनाला संपर्क करा, आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.